नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, बाप्पाची आरती वगैरे सगळं काही झालेलं आहे. आरती आत्ताच केलेली आहे आणि डेकोरेशन पण सांगा तुम्हाला कसं वाटतंय. साध्या पद्धतीनं आम्ही हे डेकोरेशन करतो आणि लाईटिंग पण लावलेली आहे, पण आता ते दिवसा काही एवढं क्लिअर दिसत नाही, संध्याकाळचं छान दिसतं. तर हे जे बाप्पासनी जे मकर केलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. तर हे जे मकर आहे ना, तर हे आरूनं केलेलं आहे बघा, किती छान केलेलं आहे का नाही तिनं. मेऱ्याने पण बघा हे आरूनं केलेलं आहे बघा, छान असं मकर. तर टाकाऊतून टिकाऊ असं तिनं केलेलं आहे. हा हे ब्लाऊज पीस माझ्याकडे असाच पडून होता, तर त्याचा तिने यूज केलेला आहे. त्याच्यानंतर लेससुद्धा बघा, इथं जे लेसचे तुकडे तुकडे असतात ना, ते तिनं घेतलेले. आणि इथं सुद्धा बघा हे जे आहे ना, हे तर हे असं म्हणजे चमकीचा ब्लाऊज पीस होता, तर कटिंग करून राहिलेल्या कपड्यात तिनं हे बनवलेलं आहे. तर असा आमचा बाप्पा आहे. तर हे सगळं असं अशी सजावट केली आम्ही. हे बघा, हे मला खूप आवडतं बघा. तर असं आम्ही सिंपल पद्धतीनं अशी सजावट केलेली आहे. आणि हे लावायचं आहे. हे बघा, हे तुम्हाला दिसतंय का? हे बघा, हे जे आहे ना, ते मीच केलेलं आहे. तर ते कुठं लावू हा प्रश्न पडलाय, तर तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा हे कुठं लावू द्या. त्याच्यानंतर आज एक मी म्हणजे माझाच आहे तो ब्लाऊज शिवणार आहे. तरी हा बघा, मी तुम्हाला दाखवलेलाच ब्लाऊज पीस आहे. तर हा ब्लाऊज मी आज शिवणार आहे आणि हा माझाच ब्लाऊज आहे आणि त्याला हे अस्तर मी इथं आणलेलं आहे. तर तुम्हाला दाखवेन, पण बाही एकदम छान अशी नवीन पफ स्लीवची मी शिवणार आहे. तर ते तुम्हाला थोडंफार असं कटिंग स्टिचिंगचं थोडंफार दाखवेन. आणि तुम्हाला जर याचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलवरती मी नक्की अपलोड करणार आहे, तिथे जाऊन नक्की बघा. आणि त्याही चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यासुद्धा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथं सर्वात पहिल्यांदा मी अस्तरचं कटिंग करणार आहे. तर इथं डबल फोल्ड करून कापड घेतलेलं आहे, म्हणजे एकदा आडवं फोल्ड केलं आणि एकदा उभं फोल्ड केलेलं आहे बघा, तुम्हाला इथं दिसतंय. तर या पद्धतीनं असं फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि म्हणजे आपल्याला दोन्ही बाही एकाच वेळी कटिंग करायची आहे. तर जेवढी पण उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून इथं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथं. आणि इथं डाऊन 3.5 घेतलेला आहे, कारण हा पप स्लीवचा आहे. आणि रुंदी जी आहे ती छाती मापाचा 1/4 एवढी घ्यायची, म्हणजे 8.5 घेतलेली आहे. तर वरती इथं 4 इंचावरती एक मी मार्किंग केलेलं आहे पपसाठी. आणि खालच्या साईडला जेवढी पण तुमची बाही रुंदी आहे त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करून मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथं तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे. तर पप स्लीव्ज आहे म्हणून इथं 1 इंच मी एक्स्ट्रा वाढवून घेते आहे रुंदीमध्ये, आणि ते इथं अशी लाईन जॉईन केलेली आहे. तर वरती 4 इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलेले ते पपसाठी घेतलं. इथं अगोदर आपण आकार काढून घेतला बाहीचा. तर इथं हा पपसाठीचा आकार काढला, ते डॉट डॉट केलं आहे ते चुकून माझ्याकडून लाईन ड्रॉ झालेली होती. तर कटिंग करायचं आहे नंतर. इथं सर्व मार्किंग आपलं झालेलं आहे. खूप छान पप स्लीव्ज आपली तयार झालेली आहे. तर मध्यावरती पण कट देऊन घ्यायचा आणि ओपन केल्यानंतर खालच्या साईडला कट देऊन 2 बाही सेपरेट करून घ्यायच्या. तर आता मेन ब्लाऊज पीसवरती कटिंग करायचं आहे. तर बरोबर काटे एकमेकांवरती आणून इथं मी ठेवलेले आहेत आणि फोल्ड करून घेतलेलं असल्यामुळे 2 बाही आपल्या एकाच वेळी कटिंग होणार आहेत. आणि इथं बघा या पद्धतीनं असं कटिंग करून घेते, म्हणजे मेन ब्लाऊज पीसचं सुद्धा. आणि कडेला थोडंसं कमी पडते, त्याला जोड देऊन घ्यायचं आहे. तर ते स्टिचिंग करताना तुम्हाला दाखवतेच. तर इथं आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. तर इथं बघा मी जोड देऊनसुद्धा घेतलेले आहेत. आणि इथं बरोबर असं म्हणजे ब्लाऊज पीसची सरळ बाजू आहे त्याच्यावरती अस्तरचं कटिंग बाहीचं ठेवलेलं आहे. आणि खालच्या साईडला असं टिप मारून घ्यायची आहे आणि एकमेकांना जोडायचं आहे. तर खूप छान आणि सोपी ही ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे आणि अगदी कमी वेळात तयार झालेली आहे. मला तर खूप आवडली आणि ही माझ्याच ब्लाऊजची मी ही डिझाईन शिवलेली आहे. तर तुम्हाला नंतर मी ब्लाऊज ज्यावेळी घालणार आहे त्यावेळेस त्याचा फोटोसुद्धा तुमच्याशी शेअर करीन.
तर इथं बघा पूर्ण जे दोन्ही बाहीचं कटिंग आहे ते एकमेकांना असं कडेने टिप मारून जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं आपण पूर्ण टिप अगोदर मारून घेतली आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचं कापड जे आहे ना ते कटिंग करून घ्यायचे आहे. अगदी सोपी पद्धत आहे. फक्त पफ स्लीवसाठी आपण वरती 4 इंच एक्स्ट्रा घेतो. बाकी बाहीचं आपण नॉर्मल जशी बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने कटिंग आहे. तर इथं फोल्ड करून मध्यावरती आपण कट देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला सेंटर कळेल. आणि आपण किती इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर नॉर्मल बाहीपेक्षा 4 इंच, तर 4 इंचावरती मार्किंग केलं आणि इकडे पण लगेच 4 इंचावरती इथं मार्किंग करायचं आहे आणि तिथे कट देऊन घ्यायचं आहे. दोन्ही साईडला असं कट देऊन घेतला आणि त्या एका कटपासून दुसऱ्या कटपर्यंत छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. एकसारख्या प्लेट्स घ्यायच्या, लहान मोठ्या वगैरे घ्यायच्या नाहीत, एकसारख्या घ्यायच्या आणि अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत. तर इथं आपली पफ स्लीव्स लगेच तयार होते, अगदी 5 मिनटात तयार होते आणि ही नंतर आपण स्टिच केलेल्या ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे. तर या पद्धतीने अशी तर एकदम फोल्ड करून आपण मध्यावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजे ही जी बाही आहे ना ती जोडताना बरोबर मध्यापासूनच जोडायला चालू करायचं असतं, तरच पफ जो आहे तो मध्यावरती येतो. तर इकडून इकडे या पद्धतीनं, इकडून इकडे या पद्धतीनं असं जोडून घ्यायचं आहे. तर इथं बघा ही बाही मी जोडून घेतलेली आहे आणि किती छान आपली बाही आपली इथं तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच, खूप छान पफ पण आलेला आहे. जर समजा तुमच्याकडे कापड कमी असेल तर 3 इंच एक्स्ट्रा पफसाठी घेतलं तरी चालतं. मी इथं 4 इंच एक्स्ट्रा पफसाठी घेतलेलं आहे. तुम्हाला जर कापड कमी पडत असेल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता. अगदी आपण नॉर्मल जशी बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने करायची आणि वरती फक्त पफसाठी पूर्ण उंचीमध्ये तुम्हाला जेवढं पण 3 इंच 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तेवढं पूर्ण उंचीमध्ये पफसाठी एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर पूर्ण ब्लाऊज स्टिच करून माझा झालेला आहे. छान असा ब्लाऊज तयार झालेला आहे. मला तर खूप आवडलेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही बाही डिझाईन ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि अगदी 5 मिनटात होते आणि सध्या या बाहीचा खूप ट्रेंड चालू आहे. TV मालिका सगळ्या ठिकाणी या बाहीचा ट्रेंड चालू आहे. मी पाठीमागे सिंपल गोलाकार काढलेला आहे, डीप बॅकने गळा काढलेला आहे आणि 2 कलरमध्ये लटकन तयार केलेले आहेत. म्हणजे अस्तरचं थोडंसं कापड घेतलेलं आहे आणि मेन ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे आणि 2 कलरमध्ये लटकन तयार केलेलं आहे. तर मला तर हा ब्लाऊज खूप आवडला आणि एकदम फिटिंगला तर खूप छान बसलेला आहे. पुढच्या साईडनं मी प्रिन्स कट शिवलेला आहे, विदाउट क्रॉस पट्टीचा प्रिन्स कट शिवलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, छान वाटला का? तर बघा मैत्रिणींनो, आत्ताच तो ब्लाऊजचा लुक तुम्ही पाहिला. तर कसा वाटला ब्लाऊज ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मला हा ब्लाऊज कटिंग आणि स्टिच करायला 1 तास 20 मिनिट एवढं वेळ गेलेला आहे. तर किती म्हणजे जास्त वेळ लागला का कमी लागला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लाऊजसुद्धा कसा वाटला ते सुद्धा सांगा.